Hello. Okay, this example is clear. Please reply. हे एक्झाम्पल कळलंय सगळ्यांना? हे एक्झाम्पल कळलंय का सगळ्यांना? ठीक आहे. Right. So as I said, after executing this query, you will get the salary of all the employees. मग मी काय केलं? प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी चेक केली. Fetch the first record here. Fetch the first record into this variable. मग त्या पहिल्या एम्प्लॉईची सॅलरी चेक करा. If the salary is less than 10,000, then update by 5%. जर सॅलरी ह्या रेंज मध्ये असेल तर अपडेट बाय 6%. ओके, म्हणजे फर्स्ट एम्प्लॉईची सॅलरी सपोज लेस दॅन 10,000 आहे, तर हे फॉर्म्युला ऍप्लिकेट केला. राईट. मग काय होणार इथे? अपडेट एम्प्लॉई सेट सॅलरी इक्वल टू ओल्ड सॅलरी प्लस न्यू सॅलरी. ही न्यू सॅलरी वेअर द एम्प्लॉई इक्वल टू दिस. मग काय होणार? लूप कंटिन्यू हिअर. मग परत सेकंड एम्प्लॉईची सॅलरी इथे येणार. त्याची सॅलरी जर लेस दॅन ह्या रेंज मध्ये असेल सो अपडेट बाय 6%. जर सॅलरी या रेंज मध्ये असेल तर अपडेट बाय 6%. ओके, अँड सेट दॅट सॅलरी इन टू डेटाबेस फॉर द पर्सन 102 सपोज. परत लूप कंटिन्यू होणार. तिसरी सॅलरी येणार या व्हेरिएबल मध्ये. त्याची सॅलरी आता या रेंज मध्ये नाहीये, इथे पण नाहीये. सो फायनली द सॅलरी इन्क्रिमेंटेड बाय 7%. आणि इथे अपडेट केलं फॉर दॅट एम्प्लॉई. ओके. Okay, so update the salary for the third employee. Okay, and at last, if there is no record, then close the salary. If there is no record, close the salary. So this is the way you have to use the cursor in your applications. Okay, तर कर्सर काय करतो? कर्सरने कंट्रोल तुमच्याकडे की तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईची सॅलरी चेक करा. बेस्ड ऑन दॅट सॅलरी यू कॅन इन्क्रिमेंट द सॅलरी ऑफ दॅट पर्सन. म्हणजे अकॉर्डिंग टू द रेंज यू कॅन इन्क्रिमेंट द सॅलरी ऑफ दॅट पर्सन. ओके, तर मेन पॉइंट काय सांगा कर्सरचा? काय कळलं तुम्हाला? व्हॉट इज द इम्पॉर्टंट लाईन इन द कर्सर? टेल मी. व्हॉट इज द मेन पॉइंट इन द कर्सर? टेल मी. हॅलो. एक्सप्लिसिट कर्सर म्हणजे व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट एक्सप्लिसिट कर्सर? येस, दॅट्स राईट. मल्टिपल रेकॉर्ड काय करायचे आपल्याला? प्रोसेस करायचे. व्हेरी गुड. मल्टिपल रेकॉर्ड काय करायचे आपल्याला? प्रोसेस करायचे. फेच द मल्टिपल रेकॉर्ड. करेक्ट आहे. फेच द मल्टिपल रेकॉर्ड. आणि त्यानंतर महत्वाचा पॉइंट काय आहे की फेच द मल्टिपल रेकॉर्ड अँड फॉर एव्हरी रेकॉर्ड तुम्हाला कंट्रोल तुमच्याकडे डेझिग्नेशन वाईज तुम्हाला अपडेट करायचंय का, सॅलरी वाईज अपडेट करायचंय किंवा एनिथिंग एल्स. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला कंट्रोल चेक करा म्हणजे डेटा चेंज करायचा. यू कॅन गो फॉर एक्सप्लिसिट कर्सर. मग तसंच आपल्याकडे कर्सर युजिंग फॉर लूप पण असतो. वी हॅव अ कर्सर युजिंग फॉर लूप. मग डिफरन्स काय आहे? इथे आपल्याला कर्सर डिक्लेअर केलाय मी ह्या लाईन मध्ये. मग इथे मी कर्सर काय केलं? इकडे ओपन केलं. इथे बघा, ओपन केलं. देन थर्ड इज द फेच द रेकॉर्ड अँड लास्ट इज क्लोज द कर्सर. बट इफ यू आर युजिंग द फॉर लूप हिअर, if you use the for loop with the explicit cursor, then no need to open, fetch and close the cursor. हे बघा, इट्स व्हेरी सिम्पल. नाव एक व्हेरिएबल घेतला एम्प्लॉई रेकॉर्ड. हे सिम्पल आहे. पहिले रेकॉर्ड टाईपचे व्हेरिएबल आहे, हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे. जस्ट गो थ्रू दिस एक्झाम्पल फर्स्ट ऑफ ऑल. इथे काय केलं हे माहिती ना? रेकॉर्ड टाईप सॉरी रो टाईप माहिती की नाही? बिफोर द कर्सर विथ रो टाईप. डू यू नो दिस कन्सेप्ट? हे एक्झाम्पल क्लिअर आहे का सांगा? हे एक्झाम्पल सगळ्यांना क्लिअर आहे? प्लीज रिप्लाय. ज्याचा एम्प्लॉई आयडी पास केला त्या एम्प्लॉई आयडीची पूर्ण रो घेतली आपण याच्यामध्ये. त्या एम्प्लॉईचा नंबर, नेम आणि सॅलरी प्रिंट करा. ज्या एम्प्लॉईचा आयडी पास केला त्या एम्प्लॉईचा नंबर, नेम आणि सॅलरी काय केलं? प्रिंट केलं. रिमेंबर दिस. ज्या एम्प्लॉईचा आपण नंबर पास केला, ज्या एम्प्लॉईचा नंबर पास केला त्या एम्प्लॉईचा नंबर, नेम आणि सॅलरी आपण काय केली? इकडे प्रिंट केली.
ठीक आहे, मग आता बघा काय करायचंय. दिस इज इंटरेस्टिंग अँड सिम्पल. कर्सर डिक्लेअर केला आपण इथे, एम्प्लॉई नंबर, नेम आणि सॅलरी. सो हिअर आय गेट दिस रेकॉर्ड. सगळे हे 3 रेकॉर्ड आले परत एकदा. आता तुमचा जो कर्सर आहे तो पॉइंट करणार ह्या रोला. बघा, तर त्या कर्सर मधला हा जी कर्सर आहे याच्यात 3 रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. तर त्या रेकॉर्डला आपला आय पॉइंट करणार. तुम्ही सांगाल सर आय डिक्लेअर नाही केला, तर मी तुम्हाला आधी शिकवलं होतं फॉर लूप मध्ये हा व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज पडत नाही. फॉर लूप मध्ये हा व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची गरज पडत नाही. तर तो काय करणार, या पहिल्या रोला पॉइंट करणार. मग त्या रो मधला नंबर, नेम आणि सॅलरी म्हणजे या 3 व्हॅल्यू, नंबर, नेम आणि सॅलरी. पहिल्या रोचा नंबर, नेम आणि सॅलरी प्रिंट केला. लूप कंटिन्यू. पुढचा रो येणार आय मध्ये, परत त्या रोचा नंबर, नेम, सॅलरी प्रिंट करा. सो कर्सर इज हिअर, म्हणजे आता हा आय आहे तुमचा, दिस इज आय राईट नाव. त्याचा नंबर, नेम, सॅलरी प्रिंट करा. परत आय आला पुढच्या कर्सर मधला, आय पॉइंट करेल नेक्स्ट रोला. आय इज हिअर राईट नाव. त्याचा नंबर, नेम आणि सॅलरी पॉइंट करणार आणि प्रिंट करा. कळलं का हे? Your I will point to the first row, print the record. I will point to the second row, print the record. I will point to third row, print the record. So this is very simple. No need to open. म्हणजे as compared to this one, हे बघा, ही झाली पहिली स्टेप, ही झाली स्टेप 2 ओपनची, स्टेप 3 आणि क्लोज, स्टेप 4. तर ह्या 4 स्टेप करायची गरज नाही इथे. हे बघा, हे सिंपल आहे की नाही ऍज कम्पेअर टू द प्रिव्हियस वन? हा सिंटॅक्स सिंपल आहे की नाही? ठीक आहे. तर व्हॉट इज ऍडव्हान्टेज ऑफ द कर्सर विथ द फॉर लूप? नो नीड टू ओपन, फेच अँड क्लोज द रेकॉर्ड. No need to open, fetch and close the record. Okay, remember this. No need to open, fetch and close the record if you are using cursor with for loop. If you are using cursor with for loop, no need to open, fetch and close the record. ठीक है? Fine. Okay, so everybody just okay, please complete this example. ही फाईल शेअर करतो मी आणि बाकी आपण मग उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे? आज एवढी प्रॅक्टिस करा पण नक्की. हे एक्झाम्पल, this one example and the first implicit cursor example. Clear? ही फाईल शेअर करतो, एवढे एक्झाम्पल कम्प्लीट करा आज. ठीक आहे? ठीक है? Okay. Any question here? Please tell me. Okay. Fine. चलो then we'll stop here. We'll continue tomorrow morning. हा? उद्या काय फ्रायडे आहे का? ओके. ठीक आहे. उद्या आपण हे घेणार आहे काय? जावा स्क्रिप्ट. ठीक आहे? चलो बाय.